श्रोतेहो नमस्कार. गुलमोहर या कार्यक्रमात आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे एक ब्रेक तो बनता है. खट 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 असा बटनांचा आवाज करत अनिकेतने लॅपटॉप बंद केला. लॅपटॉपच्या बटनांच्या ध्वनीपलीकडे आणखीही आकर्षित करणारे सुंदर ध्वनी असतात याचा कित्येक दिवसापासून त्याला विसर पडलेला होता. दिवसभर असंख्य लोकांसोबत बोलताना कधी या खोलीत तर कधी त्या खोलीत अशा फेऱ्या मारताना या प्रत्येक खोलीचा ताबा आपल्याकडे आहे असा त्याचा खोटा आव तेव्हाच कळून पडला जेव्हा दिवाणखाण्यातली ती खुर्ची, तो सोफा, डायनिंग टेबलची खुर्ची आणि आपला दिवाणखाना सुशोभित करणारी फुलझाडं हिरमुसल्या नजरेनं जेव्हा त्याच्याकडे बघत होती. कित्येक दिवसापासून निवांत बसल्याचं त्याच्या स्मरणात नव्हतं. जेवणही लॅपटॉपच्या शेजारीच बसून कित्येकदा त्यानं उरकलं होतं. बस झालं आहे असं म्हणून त्याने लॅपटॉप बंद करून बाजूला ठेवला. घरातही एक कोपरा असतो जिथं निवांत वेळ घालवायचा असतो. उलट तो कोपराच त्याचा कामाचा होऊन बसला. बाहेरचा आवाज नको म्हणून खिडकी मुद्दाम त्यानं कित्येक वेळा बंद केली आहे. खिडकीखाली जीवताईनं सुंदरसा आपला एक खोपा बनवलेला, त्यात पिल्लं दिलेली आणि ती पिल्लं मोठी होऊन उडूनसुद्धा गेलेली. आज जरा खिडकी सरकून त्यानं नीट डोकावून बघितलं तर हलका झालेला तिचा खोपा वाऱ्याच्या दिशेनं इकडे तिकडे हलत होता. कसाबसा ग्रिलला टेकत तो स्वतःला सावरत होता. ग्रिलच्या बाजूला कोळ्यानं विणलेलं सुंदर जाळं बघून आश्चर्यानं तो पुटपुटत होता. काय मोजमाप आहे या कोळ्याचं. प्रत्येक रिकाम्या जागेतलं अंतर समांतर दिसत आहे. वाऱ्याला न जुमानता आपल्या मुठी घट्ट आवळून पूर्ण ताकदीनिशी आपलं जाळं वाचवण्याचा केविलवाना प्रयत्न तो कोळी करत होता. अशा वेळेस कुठंतरी तुपाचा घमघमाट सुटलेला त्याच्यापर्यंत पोहोचला. तेवढ्यात आईनं आवाज दिला, अरे येतोयस ना जेवायला? तुझ्या आवडीची पुरणपोळी, कटाची आमटी आणि अळूवडी केले बरं का. आहा, तो मनातल्या मनात खूप खुश झाला. डायनिंग टेबलच्या खुर्चीवर फतकल मांडूनच बसला. अरे, आपली पंचेंद्रिय जागृत आहेत की नाही याची वारंवार चाचणी करावी. आणि हे आईचं नेहमीचं ठरलेलं वाक्य. अनिकेत आईला म्हणाला, अगं आई, व्यस्त वेळापत्रकात हा प्रयोग करून बघावा स्वतःवरच. याचे म्हणे हल्ली क्लासेस घेतात. आई म्हणाली, हो का? आई आणि अनिकेत खूप हसले. आज प्रत्येक पदार्थाची चव त्याला वेगवेगळी वाटत होती. जेवण झाल्यानंतर निवांत झाडाच्या पानांवर साचलेली धूळ पुसत त्यांना प्रेमानं पाणी घातलं. एवढी प्रेमानं चौकशी केल्यामुळे ती आपलीच टवटवीत झाली. कोकणात जाऊया का रे? काकांनी बोलवलंय. अनिकेत लागलीच हो म्हणाला. संध्याकाळी अचानक ढग दाटून आलं. जोराचा वारा सुटला आणि अनिकेत बाहेर पडला. आणि तसाच धो धो पाऊस सुरू झाला. तो मातीचा मंद मंद दरवळलेला सुवास आणि अनिकेत खूप भिजला, अगदी मनसोक्त भिजला. परतला तेव्हा आई बाबांसोबत फोनवर बोलत होती. अहो, आठवणीच्या वृक्षाला कुठे पानगळ असते का हो? एकमेकींचा हात धरून पुढे पुढे त्या जातच असतात. बरं, पलीकडून बाबा म्हणाले, यंदा बार उडवायचा का चिरंजीवचा? हो हो, तो आलाय, आई म्हणाली. अनिकेतला सगळं ऐकायला आलेलं होतं आणि बाबांचं हे एका शब्दाचे अनेक शब्द म्हणा किंवा एका वाक्याचे दुसरं वाक्य असं नेहमीचंच असते, त्याला माहीत होतं. बाबा म्हणाले, अगं मी म्हणतोय आंब्याचा बार, मोर
अवकाळी पावसामुळे गळून पडलाय असं काका म्हणाले. चौकशी करायला जायचं ना आपल्याला, सांगितलंस का तू अनिकेतला? आई म्हणाली, हो तो येतोय. अनिकेतला भिजलेलं बघून आई म्हणाली, जा बाळ. एव्हाना पाऊस थांबलेला. सगळं वातावरण कसं शांत आणि स्वच्छ सुंदर दिसत होतं. खिडकीतून येणारा गार वारा एका नव्या सृजनाची वाट मोकळी करून देत होता. तर श्रोतेहो, भेटूयात पुढील कार्यक्रमात लवकरच. तोपर्यंत मस्त रहा, स्वस्थ रहा, काळजी घ्या. नमस्कार.